मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे? हां, बिलकुल. आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे, हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू. खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे L&T कंपनी आहे काम करते, इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील L&Tमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नाही, म्हणून आता जे काय आता हां, बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्टगार्ड पण आहे आणि NDRF पण आहे. हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील. अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल. सर, या घटनेची चौकशी VJTIचे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल. का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल. आणि हाँ सर, कंपनसेशन हिंदी में बता दीजिए, कंपनसेशन के बारे में. अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे. चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर उसी के साथ कंपनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है. उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और L&T जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है. हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है. वर्सोवा पूल दुर्घटना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 14 जून रोजी MMRDA मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखाली बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबियांना L&T कंपनीमार्फत 50 लाख रुपयाची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला L&T कंपनीमध्ये नोकरी देण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दुर्घटनाग्रस्त राकेश यादव यांच्या पत्नी, 2 मुली, 1 मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री बोडके यांना दिल्या. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.